सो हॅलो एव्हरीवन गाइज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइज, ॲज यू ऑल नो की तुमच्या सीडचे ॲडमिट कार्ड हे रिलीज झालेले आहेत. जर तुम्ही अजूनपर्यंत तुमचं एमएड सीडचे ॲडमिट कार्ड डाउनलोड केलं नसेल तर लवकरात लवकर तुम्ही डाउनलोड करून घ्या. डाउनलोड करायची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता ज्या पण मुलांनी ॲडमिट कार्ड डाउनलोड केलेलं आहे तर तुम्ही ॲडमिट कार्डवरती हे नोटीस केलं असेल की तुम्हाला ॲडमिट कार्डवरती काही डिटेल्स हे तुम्हाला फिलअप करायचे आहेत. प्लस तुम्हाला काही डिटेल्स हे तुम्हाला क्रॉस चेक करून घ्यायचे आहेत. कारण की जर तुमच्या ॲडमिट कार्डवरती छोटी जरी काही मिस्टेक असेल किंवा तुम्ही ॲडमिट कार्ड फिलअप करताना काही मिस्टेक केली तर तुम्हाला एक्झामिनेशन सेंटरवरती प्रॉब्लेम होऊ शकतो. सो नक्की तुम्हाला ॲडमिट कार्ड कसं फिलअप करायचं आहे, काय डिटेल्स तुम्हाला क्रॉस चेक करून घ्यायचे आहेत, तर हे मी तुम्हाला सगळं आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. सो प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत ह्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लवकरात लवकर लाईक करून घ्या. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. कारण की ह्या चॅनलवरती मी तुम्हाला आत्तापासून ते पूर्ण तुमचं ॲडमिशन होईपर्यंत मी तुम्हाला पूर्ण गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे. सो प्लीज मेक शुअर टू सबस्क्राईब दिस चॅनल. आता मी ह्या इकडे एक्झाम्पल म्हणून एक ॲडमिट कार्ड ओपन केलं आहे. आता तुम्ही ॲडमिट कार्डवरती बघू शकता. सगळ्यात पहिले तुम्हाला काय दिलं आहे, कॅन्डिडेट फुल नेम. तुम्हाला तुमचं पूर्ण नाव ह्या इकडे दिलेलं आहे. जेव्हा तुम्ही सीडचा ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केला होता त्यावेळी जसं तुम्ही कॅन्डिडेट फुल नेम एंटर केलं होतं त्याचप्रमाणे तुमच्या ॲडमिट कार्डवरती तुमचं कॅन्डिडेट फुल नेम या इकडे प्रिंट होऊन आलेलं आहे. आता बऱ्याच मुलांचा ह्याकडे प्रश्न असतो, दादा माझ्या सीडच्या ॲडमिट कार्डवरती कॅन्डिडेट फुल नेम हे 10वीच्या मार्कशीटच्या अकॉर्डिंग नाही आहे. म्हणजे 10वीच्या मार्कशीटवरती सगळ्यात पहिले माझं सरनेम आहे, त्याच्यानंतर माझा फर्स्ट नेम आहे. बट माझ्या सीडच्या ॲडमिट कार्डवरती सगळ्यात पहिले माझं फर्स्ट नेम आहे, त्याच्यानंतर फादर्स नेम आहे आणि त्याच्यानंतर माझं सरनेम आहे. तर चालेल का? ह्याच्याने काय प्रॉब्लेम तर नाही ना होणार? तर काही प्रॉब्लेम नाही होणार. एक मी तुम्हाला सांगतो की जेव्हा तुम्ही एक्झामिनेशन सेंटरवरती जाता तर त्या तिकडे तुमचं हॉल तिकीट आणि तुमचा ID प्रूफ हे तुमचं चेक केलं जातं की तुमच्या हॉल तिकीटवरती जे पण तुमच्या पर्सनल डिटेल्स आहेत हे तुमच्या ID प्रूफ सोबत मॅच होत आहेत की नाही, सगळं करेक्ट आहे की नाही, तर हे सगळं तुमचं चेक केलं जातं. त्यावेळी तुमच्या ॲडमिट कार्डवरती तुमचं नावाची सिक्वेन्स कशी आहे, सगळ्यात पहिले तुमचं सरनेम आहे की तुमचा फर्स्ट नेम आहे, हे काही मॅटर नाही करत. आणि जरी तुमचं सरनेम पहिलं असलं किंवा जरी तुमचं फर्स्ट नेम पहिलं असलं तरी पण चालेल, काही तुमचा प्रॉब्लेम होणार नाही आहे. बट तुमच्या नेमची स्पेलिंग जी आहे, तुमच्या नावाची जी स्पेलिंग आहे ही तुमची करेक्ट असली पाहिजे. जर तुमच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये काही पण मिस्टेक असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. आता जर तुमच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये काही मिस्टेक असेल तर हे तुम्हाला कसं करेक्ट करायचं आहे तर हे मी तुम्हाला पुढे सांगेन, त्याच तुम्ही आत्ता काही टेन्शन घेऊ नका. आता तुम्हाला पुढे काय दिलं आहे, तुमचा रोल नंबर और युजर नेम. या इकडे रोल नंबर और युजर नेम तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ और पासवर्ड, या इकडे तुम्हाला डेट ऑफ बर्थ तुमची दिलेली आहे. आता एक तुम्ही लक्षात घ्या की हे जे युजर नेम आणि पासवर्ड जे आहे हे तुमचं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की जेव्हा तुम्ही एक्झाम द्यायला जाता, जेव्हा तुम्ही एक्झामसाठी कॉम्प्युटरसमोर बसता तर त्या तिकडे तुम्हाला लॉग इन करावं लागतं. लॉग इन करण्यासाठी तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला एंटर करावं लागतं. आता युजर नेम आणि पासवर्ड काय एंटर करायचं आहे तर ते तुम्हाला ॲडमिट कार्डवरती दिलेलं आहे. हे तुमचं युजर नेम असणार आहे. तुम्हाला युजर नेमच्या पुढे तुम्हाला नंबर्स दिले आहेत, तर हे तुमचं युजर नेम आहे. तर हे तुम्हाला त्या तिकडे एंटर करायचं आहे. आणि जे तुमचं डेट ऑफ बर्थ आहे तेच तुमचा पासवर्ड असणार आहे. सो जी तुम्हाला ह्याकडे डेट ऑफ बर्थ दिलेली आहे ते तुम्हाला पासवर्ड म्हणून त्या तिकडे एंटर करायचं आहे. एकदा तुम्ही युजर नेम आणि पासवर्ड तुम्ही एंटर केलं त्याच्यानंतर तुम्ही लॉग इन करू शकता. आता तुम्हाला लॉग इन कसं करायचं आहे, नक्की तुम्हाला सीडची एक्झाम कशी द्यायची आहे त्याच्यावर मी ऑलरेडी एक पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवली आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे की नक्की तुम्हाला सीडची एक्झाम कॉम्प्युटरवर कशी द्यायची आहे, काय काय तुम्हाला रूल्स फॉलो करायचे आहेत, काय काय तुम्हाला इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे आहेत, पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं आहे. जर तुम्ही ती व्हिडिओ अजून बघितली नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ती व्हिडिओ तुम्ही नक्की चेकआउट करून घ्या. आता नेक्स्ट आहे डेट ऑफ CET एक्झामिनेशन. नक्की तुमची सीडची एक्झाम कोणत्या तारखेला आहे, नक्की तुमच्या एक्झामची डेट काय आहे तर ती डेट तुम्हाला ह्याकडे दिलेली असेल. त्याच्यानंतर एक्झामिनेशन टाईम, नक्की तुमच्या सीडची एक्झामचा टाईम काय आहे. जसं की ह्या कॅन्डिडेटच्या सीडची एक्झामचा टाईम सकाळी 9 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत आहे. म्हणजे मॉर्निंग शिफ्ट आहे, ह्या कॅन्डिडेटची मॉर्निंग शिफ्ट आहे. जर तुमची आफ्टरनून शिफ्ट असेल तर ह्या इकडे तुमचा आफ्टरनूनचा टाईम ह्याकडे दिलेला असेल. तर तुमच्या एक्झामिनेशन टाईम तुम्ही नीट बघून घ्या. त्याच्यानंतर खाली तुम्हाला दिलं आहे रिपोर्टिंग टाईम ॲट द CET एक्झामिनेशन सेंटर. म्हणजे तुम्हाला सीडच्या एक्झामिनेशन सेंटरवरती किती वाजता तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे, किती वाजता तुम्हाला एक्झाम सेंटरवरती पोहोचायचं आहे, तर तो तुम्हाला टाईम ह्याकडे दिलेला आहे. जसे की ह्या कॅन्डिडेटची मॉर्निंग शिफ्ट आहे, ह्या कॅन्डिडेटचा पेपर सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे. तर त्यामुळे ह्याचा रिपोर्टिंग टाईम आहे सकाळी 7:30 वाजेपासून 7:30 AM पासून ह्याचा रिपोर्टिंग टाईम आहे. त्याच्यानंतर बाजूला दिला आहे गेट क्लोजर टाईम, म्हणजे किती वाजेपर्यंत तुम्हाला एक्झामिनेशन सेंटरवरती एंट्री मिळणार आहे, किती वाजता एक्झाम सेंटरचा गेट हा क्लोज होणार आहे, तर तो तुम्हाला टाईम दिला आहे 8:30 AM. आता जसे ह्या कॅन्डिडेटची एक्झाम मॉर्निंग शिफ्टला आहे तर त्याच्यामुळे 7:30 AM पासून ते 8:30 AM पर्यंत हा त्याला टाईम दिलेला आहे. या टाईमामध्ये ह्या कॅन्डिडेटला एक्झामिनेशन सेंटरवरती पोहोचायचं आहे. सो नक्की तुमचा रिपोर्टिंग टाईम काय आहे आणि तुमचा गेट क्लोजर टाईम काय आहे हा तुम्ही नीट बघून घ्या. आणि ह्या टाईमामध्येच तुम्हाला एक्झामिनेशन सेंटरवरती पोहोचायचं आहे. जर तुम्ही ह्याच्यापेक्षा लेट पोहोचलात
म्हणजे जर तुमची मॉर्निंग शिफ्ट असेल आणि जर तुम्ही 8:30 AM नंतर जर तुम्ही एक्झामिनेशन सेंटरवरती पोहोचलात तर तुम्हाला एक्झामिनेशन हॉलमध्ये एंट्री मिळणार नाही आहे. तुम्ही सीडची एक्झाम नाही देऊ शकत. जसे की मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे की तुमच्या सीडच्या एक्झामसाठी तुम्हाला अर्धा तासाआधीच तुम्हाला एक्झामिनेशन हॉलमध्ये घेतलं जातं. अर्धा तासाआधीच तुम्हाला बसवलं जातं तुमच्या कॉम्प्युटर समोर. तर त्याच्यामुळे तुम्हाला एक्झामिनेशन सेंटरवरती लवकरात लवकर तुम्हाला पोहोचायचं आहे. जो तुम्हाला रिपोर्टिंग टाईम दिला आहे आणि जो तुम्हाला गेट क्लोजर टाईम दिला आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला एक्झामिनेशन सेंटरवरती तुम्हाला पोहोचायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला दिलं आहे क्वेश्चन पेपर लँग्वेज. जे तुम्ही क्वेश्चन पेपर लँग्वेज ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग करताना तुम्ही चूज केली होती ते तुम्हाला ह्याकडे दिलेलं असेल. त्याच्यानंतर नेम ऑफ कोर्स, तुम्ही कुठल्या कोर्सची तुम्ही एक्झाम देत आहे. जसे की हा कॅन्डिडेट PCB ग्रुपची एक्झाम देतोय तर त्याच्यामुळे याकडे PCB ग्रुप दिलेलं आहे. जर तुमची PCM ग्रुपची एक्झाम असेल तर तुम्हाला ह्याकडे PCM ग्रुप म्हणून दिलेलं असेल. त्याच्यानंतर खाली तुम्हाला जेंडर दिलं आहे, नक्की कुठलं जेंडर आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन नंबर काय आहे तुमचा. PWD कॅन्डिडेट, तुमचा PWD कॅन्डिडेट आहात का, येस ऑर नो, तर ते तुम्हाला इकडे दिलेलं असेल. डिसेबिलिटी टाईप, तुम्ही डिसेबल आहात का. त्याच्यानंतर एक्स्ट्रा टाईम रिक्वायर्ड, तुम्हाला एक्स्ट्रा टाईम रिक्वायर्ड आहे का, येस ऑर नो. नंतर स्क्राईब रिक्वायर्ड आहे का, येस ऑर नो. तर हे सगळे डिटेल्स ह्याकडे दिलेले असेल. जसे की तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगमध्ये जे पण तुम्ही डिटेल्स एंटर केले होते तेच डिटेल्स तुमचे ह्याकडे प्रिंट होऊन आलेले आहेत. आता ह्याच्यानंतर खाली आपल्याला एक्झामिनेशन सेंटरचे डिटेल्स ह्याकडे दिलेत. जसे की सगळ्यात पहिले आपल्याला व्हेन्यू कोड दिला आहे, नक्की आपल्या कुठल्या व्हेन्यूला आपली एक्झाम आहे तर त्या व्हेन्यूचा कोड ह्याकडे दिला आहे. आणि त्याच्या खाली आपल्याला CET एक्झाम सेंटर ॲड्रेस, आपल्या सीडची एक्झाम नक्की कुठे आहे, आपल्या सेंटरचा ॲड्रेस काय आहे तर तो ॲड्रेस तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये खाली प्रोव्हाइड केलेला आहे. आता हा ॲड्रेस तुम्हाला पूर्ण केअरफुली रीड करायचा आहे, कारण की भरपूर मुलं काय करतात की ॲड्रेस नीट बघत नाहीत, कुठल्या तरी वेगळ्याच एक्झामिनेशन सेंटरवरती जाऊन पोहोचतात आणि तिकडे गेल्यानंतर समजतं की यार हे आपल्या एक्झामचं सेंटरच नाही आहे, आपली एक्झाम तर दुसऱ्याच सेंटरवरती आहे. तर त्याच्यामुळे एंड मोमेंटला तुमची घाई गडबड नको व्हायला आत्ताच तुम्ही हे पूर्ण ॲड्रेस तुम्ही चेक करून घ्या. एक्झॅक्ट लोकेशन काय आहे हे तुम्ही चेक करून घ्या. आता जर तुम्हाला एक्झॅक्ट ॲड्रेस तुम्हाला माहिती करून घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला हॉल तिकीटवरती जे पण तुम्हाला एक्झामिनेशन सेंटरचा ॲड्रेस प्रोव्हाइड केला आहे तर हा तुम्हाला पूर्ण कॉपी करायचा आहे. तुम्हाला गुगल मॅप्सवरती जायचं आहे, त्या इकडे तुम्हाला सर्च बार दिलेला असतो, त्या सर्च बारमध्ये तुम्हाला हा पूर्ण एक्झाम सेंटरचा ॲड्रेस तुम्हाला पेस्ट करायचा आहे. त्या तिकडे तुम्ही पेस्ट केल्यानंतर हे एक्झाम सेंटर नक्की कुठे आहे, त्याचे एक्झॅक्ट लोकेशन काय आहे, तुमच्या घरापासून किती लांब आहे, तर हे सगळे डिटेल्स तुम्हाला गुगल मॅप्सवरती मिळतील. तर त्याच्यामुळे तुमच्या एक्झामिनेशन सेंटर नक्की कुठे आहे हे तुम्ही माहिती करून घ्या. त्याच्यानंतर राईट साईडला तुम्हाला तुमचा फोटोग्राफ दिला आहे. जो पण फोटोग्राफ तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगच्या वेळेस अपलोड केला होता तोच फोटोग्राफ तुम्हाला इकडे दिलेला असेल. त्याच्यानंतर तुमची सिग्नेचर, जी पण सिग्नेचर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगच्या वेळेस अपलोड केली होती तर ती सिग्नेचर तुमची ह्याकडे प्रिंट होऊन आलेली असेल. त्याच्या खाली तुम्हाला एक बॉक्स दिला आहे. आता ह्या बॉक्समध्ये आपल्याला काय लिहून दिलं आहे, प्लीज अफिक्स युअर रिसेंट कलर फोटो अँड साइन अक्रॉस इट. आता ह्या बॉक्समध्ये तुम्हाला एक पासपोर्ट साईज फोटो ह्याकडे पेस्ट करायचा आहे आणि त्याच्या अक्रॉस तुम्हाला साइन करायचं आहे. आता ह्या इकडे पण भरपूर मुलांचे प्रश्न असतात, दादा जो माझा वरती फोटो आहे, जो मी फोटोग्राफ माझ्या सीडच्या ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगच्या वेळेस मी अपलोड केला होता, जो माझा फोटो ऑलरेडी माझ्या ॲडमिट कार्डवरती प्रिंट होऊन आलेला आहे, तर तोच फोटो मला ह्याकडे पेस्ट करायचा आहे का, मी दुसरा फोटो लावला तर नाही का चालणार. तर बघा तुम्ही कुठलाही फोटो लावला तरी पण चालेल. जर तुमच्याकडे सेम फोटो असेल, जो तुमचा वरती फोटोग्राफ आहे तर तुमच्याकडे सेम फोटो असेल तर तरी पण तो तुम्ही पेस्ट केला तरी पण चालेल. नाहीतर जर तुमच्याकडे दुसरा फोटोग्राफ असेल तर तो तुम्ही पेस्ट केला तरी पण चालेल. बट तो तुमचा फोटो त्याच्याकडे रिसेंट असला पाहिजे आणि तुमचा कलरमध्ये फोटोग्राफ असला पाहिजे, कारण की जेव्हा पण तुम्ही एक्झामिनेशन सेंटरवरती जाता तर त्या तिकडे तुमचा फोटोग्राफ व्हेरीफाय करतात की त्या फोटोग्राफमध्ये जो पण पर्सन आहे तर तो पर्सन तुम्ही आहात का, दुसऱ्याचा फोटोग्राफ ह्याकडे नाही आहे ना, तर सगळं तुमचं त्याच्याकडे व्हेरिफिकेशन होत असतं. तर त्याच्यामुळे तुमच्या ह्याकडे रिसेंट फोटोग्राफ ह्याकडे तुम्हाला पेस्ट करायचं आहे. आता फोटोग्राफ तुम्हाला पेस्ट करायचा आहे म्हणजे काय, सगळ्यात पहिले तुम्हाला हे ॲडमिट कार्ड प्रिंट करून घ्यायचं आहे. हे ॲडमिट कार्डची तुम्हाला प्रिंट काढायची आहे. प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला फेविकॉलने तुम्हाला फोटोग्राफ तुमच्या ह्याकडे पेस्ट करायचा आहे. आता मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दाखवतो. या इकडे मी एक्झाम्पल म्हणून इकडे मी एक फोटोग्राफ पेस्ट केला आहे. ह्या बॉक्समध्ये मी जसा फोटोग्राफ पेस्ट केला आहे तसाच तुम्हाला पण पेस्ट करायचा आहे. बट मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दाखवण्यासाठी मी याकडे डिजिटली फोटोग्राफ पेस्ट केला आहे. बट तुम्हाला ॲडमिट कार्डची प्रिंट काढून तुम्हाला फेविकॉलने फोटोग्राफ पेस्ट करायचा आहे. आता एकदा तुम्ही फोटोग्राफ पेस्ट केलात तर त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्या अक्रॉस साईन करायची आहे. आता अक्रॉस साईन करायची म्हणजे काय, अक्रॉस साईन करायची म्हणजे अर्धी साईन तुमच्या फोटोच्या बाहेर आली पाहिजे आणि अर्धी साईन तुमच्या फोटोच्या वरती आली पाहिजे. आता हे पण तुम्हाला कसं करायचं आहे तर ते पण मी तुम्हाला प्रॅक्टिकली एक्झाम्पल म्हणून दाखवतो. तुम्ही ते बघू शकता. इकडे मी एक फोटोग्राफ पेस्ट केला आहे. आता ह्या इकडे मला अक्रॉस साईन करायचे आहे. तर हे मी कसं करेन, या इकडे मी माझी अर्धी साईन माझ्या फोटोच्या बाहेर करेन आणि अर्धी साईन मी माझ्या फोटोच्या वरती करेन. तर तुम्ही ते बघू शकता मी याकडे सिग्नेचर कशी केली आहे. माझी अर्धी साईन ह्या फोटोग्राफच्या बाहेर आहे आणि अर्धी साईन ह्या फोटोग्राफच्या वरती आहे. तर ह्याच प्रकारे तुम्हाला पण साईन करायची आहे. ह्यालाच आपण बोलतो अक्रॉस साईन करणं. माझी अर्धी साईन फोटोग्राफच्या बाहेर आली आहे आणि अर्धी साईन माझ्या फोटोग्राफच्या वरती आली आहे.
आता बऱ्याच मुलांचे ह्या इकडे पण प्रश्न असतात, दादा कुठल्या पेनाने सिग्नेचर करायची आहे, ब्ल्यू पेननी करायची आहे की ब्लॅक पेननी करायची आहे? तर कुठल्याही पेननी तुम्ही करू शकता, ब्ल्यू पेननी पण करू शकता किंवा ब्लॅक पेननी पण तुम्ही करू शकता, बट त्याच पेनाने करा ज्या पेनाने तुमची साईन ही विजिबल होईल. म्हणजे जर तुम्ही ब्लॅक शर्ट घातलेले असाल, जर तुमच्या ब्लॅक शर्टवर तुमचा फोटो असेल, तर ऑब्व्हियसली तुमची साईन ही ब्लॅक शर्टवर नाही दिसणार, तुमच्या ब्लॅक पेनाने साईन केलेली नाही दिसणार. तर त्याच्यामुळे असा फोटो पेस्ट करा ज्याच्यावर तुमची साईन पण नीट दिसली पाहिजे आणि तुमचा फोटोग्राफ पण तुमचा नीट आला पाहिजे. बाकी कुठल्याही पेनाने केलं तरी पण चालेल, ठीक आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला एक QR कोड दिला आहे. आता QR कोड तुमचा ह्याच वर्षी दिला आहे, मागच्या वर्षी ह्या इकडे QR कोड वगैरे नव्हता दिला, ह्याच वर्षी तुम्हाला QR कोड दिला आहे. मे बी तुमच्या एक्झामिनेशन सेंटरवरती हा QR कोड स्कॅन करतील व्हेरिफिकेशनसाठी. त्याच्यानंतर खाली तुम्हाला 2 बॉक्सेस दिले आहेत. आता ह्या बॉक्सेसमध्ये तुम्हाला सिग्नेचर करायचे. आता कोणाला सिग्नेचर करायचे आणि कधी करायचे तर ते तुम्ही नीट बघा. या इकडे तुम्हाला काय दिलं आहे, कॅन्डिडेट सिग्नेचर. ह्या बॉक्समध्ये तुम्हाला सिग्नेचर करायचे, बट हे तुम्हाला कधी करायचं आहे, खाली तुम्हाला काय दिलं आहे, टू बी साइन इन द फ्रंट ऑफ इन्व्हिजिलेटर. म्हणजे ह्या बॉक्समध्ये तुम्हाला सिग्नेचर एक्झामिनेशन सेंटरवरती गेल्यानंतरच करायची आहे, तुम्हाला घरूनच करायचं नाही आहे. जेव्हा तुम्ही एक्झाम सेंटरवरती जाल तर त्या तिकडे एक इन्व्हिजिलेटर असतो, म्हणजेच एक सुपरवायझर असतो, तो तुम्हाला सांगेल की ह्या बॉक्समध्ये सिग्नेचर करा. त्यावेळी तुम्हाला ह्या बॉक्समध्ये सिग्नेचर करायचे, ह्या बॉक्समध्ये घरूनच सिग्नेचर करायची नाही आहे. बऱ्याच मुलांना असे पण प्रश्न असतात, दादा ह्या इकडे जो फोटोग्राफ आपल्याला पेस्ट करायचा आहे आणि त्याच्या अक्रॉस साईन करायचे, तर हे कधी करायचं आहे, घरीच करायचं आहे की एक्झाम सेंटरवरती जाऊन करायचं आहे? तर ह्या इकडे जो तुम्हाला फोटोग्राफ पेस्ट करायचा आहे आणि त्याच्या अक्रॉस जी तुम्हाला साईन करायची आहे, हे तुम्हाला घरूनच करून जायचं आहे, घरीच केलं तरी पण चालेल. बट जे तुम्हाला खाली बॉक्स दिलं आहे, या बॉक्समध्ये जे तुम्हाला सांगितलं आहे कॅन्डिडेट सिग्नेचर अँड टू बी साइन इन द फ्रंट ऑफ इन्व्हिजिलेटर, तर ह्या इकडे जी सिग्नेचर आहे ही तुम्हाला एक्झाम सेंटरवरती जाऊनच करायची आहे. आणि एक तुम्ही लक्षात घ्या की ह्या इकडे जी तुम्ही सिग्नेचर कराल, तुमच्या फोटोच्या अक्रॉस जी तुम्ही सिग्नेचर कराल आणि जी तुम्ही खाली सिग्नेचर कराल, हे तुमचे सेम असलं पाहिजे. बरीच मुलं काय करतात, इकडे वेगळी साईन करतात आणि खाली वेगळी साईन करतात, असं तुम्हाला नाही करायचं आहे. फोटोच्या अक्रॉस जी तुम्ही साईन करताय आणि ह्या बॉक्समध्ये जी तुम्ही साईन करताय ही तुमची सेम असली पाहिजे, ठीक आहे. सो ह्या बॉक्समध्ये जी सिग्नेचर आहे ही तुम्हाला एक्झामिनेशन सेंटरवरती जाऊनच करायची आहे. त्याच्या बाजूला तुम्हाला दिलं आहे इन्व्हिजिलेटर सिग्नेचर. ह्या इकडे तुमचा इन्व्हिजिलेटर म्हणजे तुमच्या सुपरवायझर जो असतो तो तुमच्या ह्या इकडे साईन करतो, ठीक आहे. सो आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की कुठे तुम्हाला साईन करायची आहे, तुमचा फोटोग्राफ तुम्हाला कसा पेस्ट करायचा आहे, त्याच्या अक्रॉस तुम्हाला साईन कशी करायची आहे. आता ॲडमिट कार्डची तुम्हाला प्रिंट कशी काढायची आहे, म्हणजे कलरमध्ये काढायची आहे की ब्लॅक अँड व्हाईट काढायची आहे? तर बघा दोघांपैकी काही पण चालेल, तुम्ही कलर प्रिंट पण काढू शकता किंवा ब्लॅक अँड व्हाईट पण तुम्ही प्रिंट काढू शकता. बट मी तुम्हाला रेकमेंड करतो की तुम्ही कलर प्रिंट काढा, कारण की कलर प्रिंटमध्ये ना तुमच्या ॲडमिट कार्डवरती जे पण काही टेक्स्ट दिलं आहे, जे पण तुमचा फोटोग्राफ आहे, सिग्नेचर आहे, तर हे सगळं परफेक्टली विजिबल होतं. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये कधी कधी काय काय टेक्स्ट ह्याकडे विजिबल नाही होत, तुमची सिग्नेचर नीट विजिबल नाही होत. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला रेकमेंड करतो की तुम्ही ॲडमिट कार्डची कलर प्रिंट ही तुम्ही काढू शकता. आता जर तुम्ही खाली बघितलात तर खाली तुम्हाला ब्ल्यूमध्ये काही टेक्स्ट दिले आहेत. आता हे ब्ल्यूमधले टेक्स्ट हे क्लिकेबल आहेत. आता ह्या इकडे काय दिलं आहे, क्लिक हिअर टू डाउनलोड स्क्राईब डिक्लेरेशन फॉर्म फॉर PWD कॅन्डिडेट्स ओनली. जर तुम्ही PWD कॅन्डिडेट असाल, म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी तुम्ही कॅन्डिडेट असाल, तर तुमच्याकडे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म असतो. तर हा सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म तुम्हाला डाउनलोड करून तुम्हाला तो फिलअप करून घेऊन जायचा आहे तुमच्या हॉल तिकीटसोबत. त्यासोबत खाली अजून एक तुम्हाला दिलं आहे, क्लिक हिअर टू डाउनलोड द अंडरटेकिंग फॉर करेक्शन इन नेम, फोटो, सिग्नेचर, डेट ऑफ बर्थ, जेंडर. आता जर तुमच्या ॲडमिट कार्डमध्ये तुमच्या नेममध्ये, तुमच्या फोटोग्राफमध्ये, तुमच्या सिग्नेचरमध्ये, परत तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये, परत तुमच्या जेंडरमध्ये या डिटेल्समध्ये काही पण मिस्टेक झाली असेल तर हे तुम्ही करेक्ट करू शकता हे अंडरटेकिंग फॉर्म डाउनलोड करून. तर ह्या टेक्स्टवर या इकडे जे तुम्हाला दिलं आहे क्लिक हिअर टू डाउनलोड अंडरटेकिंग फॉर्म, तर ह्यावर तुम्हाला क्लिक करून हा तुम्हाला अंडरटेकिंग फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा आहे आणि तो तुम्हाला फिलअप करून तुम्हाला एक्झामला जाताना घेऊन जायचा आहे. आता हा अंडरटेकिंग फॉर्म तुम्हाला कसा फिलअप करायचा आहे आणि तुम्हाला काय काय डिटेल्स ह्याच्यामध्ये तुम्हाला एंटर करायचे आहेत, तर ह्याच्यावर मी एक तुम्हाला सेपरेट व्हिडिओ प्रोव्हाइड करेन, त्याचं तुम्ही अजिबात काय टेन्शन घेऊ नका. सो गाइज आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुमचे अजून काही पण डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. ऑल्सो तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण तुम्ही नक्की फॉलो करा. माझी इंस्टाग्रामची आयडी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. जर काय पर्सनली मला डाऊट्स वगैरे विचारायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही मला इंस्टाग्रामवर विचारू शकता. माझी इंस्टाग्रामची आयडी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ऑल्सो तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून ठेवा. ह्या दोन्ही ग्रुपचे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहेत. सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.